हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 9 फेब्रुवारी 2026चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. माझं नाव आहे महेश. आपण डिस्कशनला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर डिस्कशनचं स्वरूप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण एरुटेल डिस्कस करत असतोय. जे काही महत्त्वाचे एरुटेल असतात ते एरुटेल्स आपण डिस्कस करत असतोय. त्यानंतर टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेजवरती सुद्धा असेच काय एरुडल सारखेच मुद्दे डिस्कस केलेले असतात. सिलेबसच्या दृष्टीतून काय महत्त्वाचा मुद्दा डिस्कस केला असेल तर ते आपण कव्हर करत असतोय. त्यानंतर सायन्स पेजवरती सुद्धा सिलेबसच्या दृष्टीतून कधी कधी महत्त्वाच्या संकल्पना येतात. त्या असतील तर आपण ते कव्हर करत असतोय. आणि त्यानंतर ज्या काय महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या महत्त्वाच्या न्यूज आपण कव्हर करत असतोय. आणि याचा अंतिम उद्देश हा एकच आहे या पूर्ण डिस्कशनचा, की सिलेबसच्या दृष्टीतून जे जे काय महत्त्वाचं आहे ते कव्हर करणं आणि त्या नॉलेजच्या आधारावरती एक्झाममध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवणं. म्हणजे अंतिम उद्देश आपला एकच आहे, की जास्तीत जास्त आपल्याला मार्क्स मिळाले पाहिजे. त्या दृष्टीतून हे आपण डिस्कशन करत असतोय. त्याचबरोबर व्हर्च्युअल 1-to-1 मी विद्यार्थ्यांसोबत डिस्कशन करतोय. जे विद्यार्थी 1 ते 2 वर्ष झालं प्रिपरेशन करतायत, पण कुठं प्रिपरेशन एक्झॅक्टली चुकते किंवा काय चुकते हे समजत नाहीये, स्कोर येत नाहीये, कॉन्फिडन्स कमी होत चाललाय, अशा सर्व विद्यार्थ्यांना मी व्हर्च्युअली भेटतोय. तुम्हाला जर त्या डिस्कशनची गरज असेल तर तुम्ही सुद्धा त्याच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला गुगल फॉर्म दिलाय. त्या गुगल फॉर्मवरती सॉरी तुमची नाव नोंदणी करून तुम्ही त्याच्यासाठी एनरोल करू शकता आणि माझ्याबरोबर डिस्कस करू शकता कशा पद्धतीने प्रिपरेशनचा प्लॅन असायला पाहिजे, कुठं नेमकं खरं तर प्रिपरेशन चुकते, हे सगळं आपण डिस्कशन त्याच्यामध्ये करत असतोय आणि एक योग्य प्लॅन जो आहे प्रिपरेशनचा तो बनवायचा पण ट्राय करत असतोय. असो, आपण डिस्कशनला सुरुवात करूया आणि बघूया पहिलं महत्त्वाचं रिडल कोणतं आहे, त्याच्यातून आपल्याला काय एक्झामच्या दृष्टीतून महत्त्वाचे पॉईंट्स मिळत आहेत ते आपण बघायला सुरुवात करूयात. पहिलं जे रिडल आहे ना, ते सोशल मीडियाचा यूज जो आहे तो कसा रेग्युलेशनच्या बेसवरती असायला पाहिजे आणि त्याच्या रिलेटेड काय रेग्युलेशन्स करणं गरजेचं आहे, काय इम्प्रूव्हमेंट गव्हर्नमेंटला करणं गरजेचं आहे, हे चांगल्या पद्धतीने आपल्याला शिकवतं. आणि याच्यावरती आत्ता डिस्कस करण्याचं रिझन एकच आहे, की 3 मुलींनी याच्याशी रिलेटेड केसमुळं आपल्याला सुसाईड केलेलं आपल्याला बघायला मिळालं. हे गाझियाबाद मधली केस आहे. 3 बहिणी होत्या. एक 12 वर्ष वय, दुसरीचं 14 आणि तिसरीचं 16. आणि त्यांनी जे सुसाईड केलं, जे जे खऱ्या अर्थानं बिल्डिंगवरून उडी मारून आत्महत्या केली असं बोललं जाते. प्रायमरी इन्फॉर्मेशन तर तीच आहे. आणि त्याच्या पाठीमागचं जर रिझन बघितलं तर त्यांना स्क्रीन ॲडिक्शनचा प्रॉब्लेम आहे. सोशल मीडियाचं ॲडिक्शन खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि ते त्यांना खरं तर वेळेवर पेरेंट्सकडून प्रोव्हाइड न केल्यामुळं तशा पद्धतीची कृती त्यांच्याकडून झाली असं बोललं जातं. आणि त्याच्यानंतर आपल्याला काही ठिकाणी प्रोटेस्ट सुद्धा बघायला मिळाले, की सोशल मीडियावरती बॅन असायला पाहिजे, काही सोशल मीडिया साईट्स आहेत त्याच्यावरती बॅन असायला पाहिजे वगैरे वगैरे. आता टिकटॉकच्या केसमध्ये याच्या अगोदर कोविडमध्ये आपण बघितलं होतं, की टिकटॉकचं सुद्धा अशा पद्धतीचं ॲडिक्शन बऱ्यापैकी होत होतं. त्याचबरोबर ते चायनीज ॲप होतं म्हणून त्याच्यावरती बॅन सुद्धा गव्हर्नमेंटनं आणलेलं आपल्याला बघायला मिळालं. तर बाकी सुद्धा अनेक कंट्रीजमध्ये टिकटॉकवरती बॅन आहे विशेष करून. आता इथं लेखकाला काय सांगायचं आहे, तर लेखकाला आपल्याला हे सांगायचं आहे, की आता एवढी मोठी घटना घडली तर समाजाला आणि मग त्या कुटुंबाला कुठल्या तर गोष्टीला ब्लेम करायचं आहे, काहीतरी बॅन करायचं आहे. ही समाजाची आत्तापर्यंतची, सोसायटीची आत्तापर्यंतची टेंडन्सी राहिलेली आहे, की एखादी घटना घडल्यानंतर त्याचं रिपकशन म्हणून काहीतर गोष्टींवरती ब्लेम करणं आणि काहीतरी गोष्टी बॅन करणं हे कॉमन डिमांड कायम समाजाची राहिलेली आहे. पण तेवढं ते मर्यादित नाही असं लेखक आपल्याला समजावून सांगायचा प्रयत्न करतोय. आणि मग लेखक आपल्याला काय सांगतोय, की हेल्दी मीडिया इकॉलॉजी डेव्हलप करणं खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, आता एज जर आपण बघितलं, की 18 वर्षाखालील असू द्या, 16 वर्षाखालील असू द्या, जे मुलं आहेत, मुली आहेत, ते सोशल मीडियाला रीचच करू शकणार नाहीत. म्हणजे त्याच्यावरती बॅनच आणा. अदरवाईज त्यांचा जो काय ॲक्सेस आहे, तो टोटल ॲक्सेसच बॅन करा. हे कुठेतरी सोल्युशन नाही, असं लेखक आपल्याला सांगतोय. आणि आत्ताची परिस्थिती काय, की आपण काहीतरी बॅन करतोय, काहीतरी रेस्ट्रिक्ट करतोय. हे रिस्ट्रिक्ट करणं आणि ब्रँड बॅन करणं हे फायनल सोल्युशन नाहीये. फायनल सोल्युशन काय आहे, की याच्याशी रिलेटेड जे आहे,
ते याच्याशी रिलेटेड एक फ्रेमवर्क तयार करणं खूप जास्त गरजेचं आहे. यूज तुम्ही करा, पण त्याच्याशी रिलेटेड जे काही प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे, त्या प्रिकॉशन्सचं जे काही पॅरामीटर्स आहेत, ते पॅरामीटर्स ठरवणं खूप जास्त गरजेचं आहे, असं लेखकाला या ठिकाणी सांगायचं. कारण काही गोष्टी बॅन केल्या तरी सुद्धा व्हीपीएन सारखा व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क सारखा वापर वगैरे करून त्या गोष्टी यूज केल्या जाऊ शकतात. त्याच्या अंडर आपल्याला समजत नाही पुढचा व्यक्ती फिमेल आहे की मेल आहे, त्याचं एज काय वगैरे वगैरे. हे आपण जरी तुम्ही क्रोमवरती जरी गेला तर तुम्हाला ही सेटिंग पाहायला मिळते. मग आता जर आपलं नवीन जनरेशन बघितलं तर सोशल मीडियामध्ये त्यांची लिटरसी जी आहे ती खूप हाय लेवलची आहे. आणि त्याच्यामध्ये मग अशा पद्धतीचे बॅन वगैरे आणलं तर त्याच्यामध्ये मार्ग कसा काढायचा हे त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. त्यामुळं बॅन आणि रेस्ट्रिक्शनपेक्षा आपल्याला एक फ्रेमवर्क बनवणं खूप जास्त गरजेचं आहे आणि फ्रेमवर्क बनवत असताना याच्यामध्ये मिनिस्ट्री खूप काही करू शकत नाही असं लेखकाचं मत आहे. की याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स वगैरे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वगैरे हे त्याच्यामध्ये काम करतील. तर याच्यापेक्षा याच्यामधले जे काही एक्सपर्ट्स लोक आहेत, त्या लोकांना घेऊन एक कमिटी बनवायला पाहिजे, एक टीम बनवायला पाहिजे आणि मग याच्यावरती एक फ्रेमवर्क तयार करायला पाहिजे, जेणेकरून हे ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थितरित्या रेग्युलेट होतील आणि जे मग स्क्रीन ॲडिक्शनचे प्रॉब्लेम आहेत, सोशल मीडिया ॲडिक्शनचे प्रॉब्लेम्स आहेत, मग त्याच्यावरती चांगल्या पद्धतीनं सोल्युशन निघू शकते. असं लेखकाला आपल्याला या ठिकाणी समजावून सांगायचा लेखक या ठिकाणी प्रयत्न करतोय. आणि याच्यामध्ये विशेष करून ही जर केस आपण बघितली तर ही विशेष करून फिमेलची केस आहे. 3 मुलींची डेथ याच्यामध्ये झाली. मग आकडेवारी जर आपण बघितली तर नॅशनल सॅम्पल सर्व्हे न जो डेटा दिलेला आहे त्याच्यामध्ये सांगितले की ओन्ली 33.3% ऑफ वुमन इन इंडिया रिपोर्टेड हॅव्हिंग एव्हर युज्ड द इंटरनेट कंपेअर्ड टू 57.1% ऑफ मेन. जर मेल आणि फिमेलचं कंपॅरिझन बघितलं तर 33.3% वुमन जे आहेत त्या खऱ्या अर्थानं इंटरनेट यूज करतायत. हे आपल्याला आकडेवारी आपल्याला बघायला मिळाली किंवा कधी तर त्यांनी यूज केलेलं आहे. ठीक आहे. पण जर मेनची आकडेवारी आपण बघितली तर 57.1% ती आकडेवारी आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात इथं सुद्धा जेंडर खऱ्या अर्थानं डिफरन्स खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळते. आणि मग अशा पद्धतीची आकडेवारी असताना ही आकडेवारी आपल्याला काय सांगते हे सुद्धा लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे, असं लेखकाला आपल्याला समजावून सांगायचं आहे. आणि मग याच्यामध्ये आपल्याला अभ्यास कोणत्या गोष्टींचा करून ठेवायचा आहे, तर याच्यामध्ये विशेष करून आपल्याला अभ्यास करून ठेवायचा आहे की हेल्दी मीडिया इकॉलॉजी कशा पद्धतीने आपण डेव्हलप करू शकतो याच्यामध्ये अभ्यास करून ठेवा. हा डायरेक्ट सब्जेक्ट मला काय वाटतंय की हा डायरेक्ट एसेचा सब्जेक्ट आहे. डायरेक्ट याच्यावरती जर एसे आला तर तो 1000 ते 1200 शब्दामध्ये आपल्याला तो लिहिता यायला पाहिजे. मग याच्याशी रिलेटेड पॉईंट्स काढून ठेवणं, याच्याशी रिलेटेड लगेच एसे लिहून बघणं हे खूप जास्त गरजेचं आहे की हेल्दी मीडिया इकॉलॉजी काय असू शकते, त्याचे काय काय पॉईंट्स असू शकतात, त्याचे काय काय पॅरामीटर्स असू शकतात, आणखी त्याच्यामध्ये ॲडव्हान्समेंट कोणत्या कंट्रीनं केलेली आहे का. आणि या एरुटेलमध्ये सुद्धा इथं आपल्याला सांगितलंय की ऑस्ट्रेलियासारखी कंट्री आहे, त्यांनी काय बॅन केले मग त्यांना आपण कॉपी करायचा कुठं प्रयत्न करतोय का. ऑस्ट्रेलियामध्ये जर बघितलं तर इंस्टाग्राम, टिकटॉक, यूट्यूब, स्नॅपचॅट आणि ट्विटर हे एज बेसवरती आहे. काही जर हे मेजर प्लॅटफॉर्म बघितले तर 16 वर्षाखालील जे चिल्ड्रन्स आहेत त्यांच्यासाठी या गोष्टी सगळ्या बॅन आहेत. तरी पण त्याचा जर यूज करण्याचा प्रयत्न वगैरे केला तर त्याच्यावरती फाईन सुद्धा त्यांनी लावलेलं आहे. म्हणजे हे जे रेग्युलेशन्स आहेत ते ऑस्ट्रेलियानं अशा पद्धतीने केले जे आपण करू पाहतोय. त्याचबरोबर स्पेनमध्ये स्पेनचं सुद्धा एक्झाम्पल देऊन प्रोटेक्ट देम फ्रॉम अ डिजिटल वाईल्ड वेस्ट. स्पेनचं वेगळं एक एक्झाम्पल देऊन लेखक सांगतो की स्पेनमध्ये जे आहे ना ते याच्या रिलेटेड फ्रेमवर्क करण्यावर फोकस दिलाय ना की बॅन करण्यावरती. हे लेखक या ठिकाणी सांगतोय दोन्हीतलं अंतर आणि आपल्याला आपण कुठंतरी इथं ऑस्ट्रेलियाला कॉपी करायचा प्रयत्न करतोय असं लेखकाला या ठिकाणी सांगायचं, जे की ऑलरेडी तुम्हाला सांगितले की रूल बॅन आणि रेस्ट्रिक्शन हे त्याचं सोल्युशन असू शकत नाही जे ऑस्ट्रेलियाने केलेलं आहे. मग अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स तुमच्याकडे असायला पाहिजे. याच्यामधले जे एक्सपर्ट्स आहेत याच्यामधले एक्सपर्ट्स काय सांगतायत. फॉर एक्झाम्पल गुगलची एखादी महत्वाची पर्सनॅलिटी असेल तर याच्याविषयी ती काय बोलते स्क्रीन ॲडिक्शन विषयी, सोशल मीडिया ॲडिक्शन विषयी, मेंटल हेल्थवरती चिल्ड्रनचे त्याचे काय परिणाम होतात याच्यावरती त्यांनी काय बोललेलं आहे का, कुठला रिसर्च आहे का की जो याच्यावरती खऱ्या अर्थानं
भाष्य करतोय, इन्फॉर्मेशन आपल्याला देतोय, हे त्याच्यामध्ये कुठं झालेलं आहे का? हे खूप जास्त महत्वाचं आहे. कारण यारुटेलमध्ये सुद्धा लेखक आपल्याला सांगतोय की याच्यामध्ये रिसर्च करणं खूप जास्त गरजेचं आहे. अभ्यास या गोष्टीचा करणं खूप जास्त गरजेचं आहे. सर्व्हे कंडक्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणून त्यानं सर्व्हे आणि रिसर्चचे जे इम्पॉर्टन्स आहे ते सुद्धा हायलाइट केलेलंच आहे. कारण जोपर्यंत आपण सर्व्हे करणार नाही तोपर्यंत आपल्याला आकडेवारी समजणार नाही की किती खरं तर जे पीपल्स आहेत, किती लोक आहेत असे की याच्यामुळे ते अफेक्ट झालेले, त्यांची मेंटल हेल्थ अफेक्ट झाली, त्यांची सोशल लाईफ अफेक्ट झाली, त्यांचे कौटुंबिक जी लाईफ आहे ती अफेक्ट झालेली आहे. हे याच्यासाठी तुम्हाला सर्व्हे करावं लागेल आणि सर्व्हे केल्यानंतर ह्या गोष्टी सगळ्या समजतील तुम्हाला. आणि या गोष्टी समजल्यानंतर त्याच्यावरती रिसर्च करावं लागेल की याची नेमकी कारणं काय काय आहेत आणि त्याच्यात सोशल मीडियाचं पर्सेंटेज किती आहे की ज्याच्यामुळे याची कौटुंबिक लाईफ खराब झालेली आहे किंवा अफेक्ट झालेली आहे, सोशल लाईफ अफेक्ट झालेली आहे, मेंटल हेल्थ अफेक्ट झालेली आहे, रिलेशनशिप्स अफेक्ट झालेले आहेत. हे असे मग त्याच्यावरती रिसर्च करायला लागतील आपल्याला. आणि आत्तापर्यंतचे बऱ्यापैकी स्टडी जर आपण बघितले तर ते स्टडी आउट ऑफ इंडिया झालेले आहेत. इंडियामध्ये असा कोणताही विशेष स्टडी याच्यावरती झालेला नाही आहे. आकडेवारी आपल्याकडे भरपूर आहे, पण स्टडी, एखादा महत्वाचा स्टडी किंवा एखादा महत्वाचा सर्वे आपल्याला बघायला मिळत नाही. म्हणून याच्यावरती या गोष्टी सुद्धा होणं किती जास्त गरजेचं आहे हे लेखक आपल्याला या ठिकाणी समजावायचा प्रयत्न करतोय. मग याच्यावरती म्हणून तर मी म्हटलं की हा डायरेक्टली एसेचा पार्ट बनू शकतोय. हा डायरेक्टली खरं तर एसेचा मुद्दा आहे, सब्जेक्ट आहे की ज्याच्यावरती आपण चांगल्या पद्धतीने लिहून बघायला पाहिजे, त्याच्या रिलेटेड पॉईंट्स कलेक्ट करून ठेवायला पाहिजे, याची एक वेगळी नोट बनवून ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीतून हे रुटीन मला वाटते महत्वाचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. त्यामुळे पुढचं महत्वाचं काय ते आपण बघायला सुरुवात करूया. पुढचं जे छोटंसं रुटीन आहे ना, तो एक मुद्दा पार्लमेंटमध्ये आपण आता बघितला. अपोजिशन लीडर राहुल गांधी हे जे आपले जे फॉर्मर चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल एम नरवणे, त्यांनी एक बुक लिहिले आणि त्या बुकला, ते ऑब्व्हियसली पेंग्विन पब्लिशर आहे त्याचा, आणि ते पब्लिश बुक झालेलं नाही अजून. ते पीएमओच्या अंडर आहे रिव्ह्यूसाठी. ठीक आहे, 2 वर्ष झालं त्याचा रिव्ह्यू वगैरे झालेला नाही अजून. आणि ते जे बुक आहे त्याच्यामध्ये जे काही त्यांनी लिहिलेलं आहे ते पार्लमेंटमध्ये त्यांच्या स्पीचमध्ये ते कोट करायचा प्रयत्न करत होते. पण मग ते जे कोट करत होते त्याला खरं तर स्पीकरकडून अपोज करण्यात आलं आणि तिथं खरं तर डिस्कशन चालू होतं की राष्ट्रपती यांचं जे अभिभाषण आहे त्याच्या रिलेटेड डिस्कशन चालू होतं. त्याच्या रिलेटेड आपण म्हणू शकतो की डिस्कोर्स सुरू होतं आणि त्याच्यामध्ये मग हा मुद्दा अपोजिशन लीडरकडून काढण्यात आला आणि त्याच्यामध्ये मग स्पीकर वारंवार त्यांना तेच समजावण्याचा प्रयत्न करत होते की तुम्ही इथं हे बोलणं अपेक्षित नाहीये. पण जर अपोजिशन लीडरचा मुद्दा आपण बघितला, जर त्यांची मांडण्याची पद्धत बघितली तर त्यांचं असं मत होतं की याच्याशी रिलेटेडच हा मुद्दा आहे, त्यामुळं खरं तर हा मी मांडतोय. पण तरी सुद्धा ते अलाव केलं गेलं नाही, त्याच्यामुळे मग पार्लमेंटमध्ये मोठा गोंधळ आपल्याला बघायला मिळाला. त्याच्यानंतर प्राईम मिनिस्टर यांचं स्पीच होणार होतं, पण ते खरं तर पोस्टपोन करण्यात आलं आणि त्याला रिझन स्पीकरकडून ओम बिर्ला यांच्याकडून देण्यात आलं की माझ्याकडे असे काही इन्फॉर्मेशन आहे की अपोजिशन जे काही मेंबर्स आहेत ते खरं तर पार्लमेंटमध्ये गदारोळ घालू शकतायत, गोंधळ करू शकतायत, प्राईम मिनिस्टरला घेरू शकतायत. त्यामुळं खरं तर मी रिक्वेस्ट त्यांना करतोय की त्यांनी हे स्पीच पोस्टपोन करावं. आणि मग काही पॉज नंतर ते स्पीच त्यानंतर कंडक्ट केलेलं आपल्याला बघायला मिळालं आणि त्यामुळं हा मुद्दा जो आहे तो मोठ्या प्रमाणात डिस्कस व्हायला लागला. आता याच्यामध्ये हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे का? तर हा मुद्दा आपल्यासाठी अजिबात महत्वाचा नाही आहे. याच्यातून अभ्यास काय करायचा हे कळणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. याच्यातून अभ्यास आपल्याला कोणकोणत्या गोष्टींचा करून ठेवायचा हे नीट लक्षात घेणं गरजेचं आहे. पहिला पॉईंट तर आपल्याला अभ्यास करून ठेवायचा आहे की पार्लमेंटरी जी सिस्टम आपली आहे त्या पार्लमेंटरी सिस्टमचा आपल्याला चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून ठेवायचा आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट आपण काय बघतो की राज्यसभा असते, लोकसभा असते. ठीक आहे, स्टेटमध्ये गेला तर तुम्हाला विधानसभा पाहायला मिळते, विधान परिषद पाहायला मिळते. आता ही जी विधान परिषद आहे ती काही राज्यांमध्ये आहे, काही राज्यांमध्ये नाही. ते काही कंपल्सरी सभागृह नाही. हे बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला पण असेलच. ठीक आहे, मग हे जे पार्लमेंट सिस्टम आहे ते समजून घेत असताना तुम्हाला इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये याच्या रिलेटेड काय प्रोव्हिजन्स दिलेले आहेत त्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवावा लागेल.
ठीक आहे. आणि त्याच्यामध्येच तुम्ही मग हे पार्लमेंटरी सिस्टम चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकता. आता एवढ्यावर आपल्याला थांबून चालणार नाही. आपल्याला पार्लमेंटरी कामकाज समजून घ्यावं लागेल. मग झिरो आवर काय असतोय, क्वेश्चन आवर काय असतोय, बाकी गोष्टी ज्या आहेत त्या कशा कशा पद्धतीने काम होतात. आत्ताच बजेट झालं, मग ते बजेट कशा पद्धतीनं सभागृहामध्ये मांडलं जातं, त्याची पारंपरिक पद्धत कशा पद्धतीची आहे, प्रॅक्टिकल कामकाज तिथं कशा कशा पद्धतीचं होतं, बजेट मांडण्याची एखादी पद्धत असेल तर तीच पद्धत कसं काय आहे आतापर्यंत, ती आत्ताच्या काळामध्ये खरं तर इम्प्लिमेंट होते का, हे जे मायक्रो पॉईंट आहेत त्या मायक्रो पॉईंटचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. ते आपल्याला ऑब्व्हियसली बुक्समध्ये मिळणार नाहीत. त्यामुळं इंटरनेटचा वगैरे आधार घेऊन तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजावून घ्याव्या लागतील. त्याचबरोबर जर पार्लमेंटरी कामकाजावरती कुणाचा इंटरव्ह्यू असेल, कुणाचं खरं तर चर्चा असेल, तर ती सुद्धा यूट्यूबवरून आपण बघून त्या गोष्टी सगळ्या समजावून घ्यायला पाहिजे, की पार्लमेंटचं प्रॅक्टिकल वर्क नेमकं कसं चालतं. ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये वेगवेगळ्या आर्टिकल्समध्ये पार्लमेंटरीशी रिलेटेड काय काय कामकाजाचे कायदे आहेत, त्याच्यामध्ये काय काय तरतूद दिल्या त्या ठीक आहे सगळ्या, पण प्रॅक्टिकल वर्क कशा पद्धतीने चालतं, काय काय गोष्टी खरं तर तिथं होणं अपेक्षित आहे. आणि याच्यामधून आपल्याला समज काय होते, की आपल्या प्रभागातून आपण एक खासदार निवडून देत असतोय. आपल्या सोप्या भाषेमध्ये एमपीला आपण खासदार म्हणतो. मग तो तिथं जाऊन कधी आपल्याला दिसतोय का, की आपल्या प्रभागातले मुद्दे मांडतोय बाबा, की फक्त मग तो खासदार निवडून येतोय तेवढीच चर्चा त्याची असते, प्रभागात भाषणं वगैरे देण्यापुरतंच ते मर्यादित आहे. तिथले मुद्दे तो सभागृहामध्ये तिथे जाऊन मांडतोय का, लोकसभेमध्ये राज्यसभेत तो मांडतोय का ते सगळे मुद्दे, हे बघणं गरजेचं आहे. आपण जो आमदार निवडून देतो विधानसभेमध्ये, तो विधानसभेमध्ये किती बोलतो, किती मुद्दे आतापर्यंत त्यांना मांडले, मग ह्या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिकल समज आपल्याला त्यानंतर येते. आणि ती समज ऑब्व्हियसली गरजेची पण आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण इव्हेंच्युअली UPSCला किंवा आयोगाला अपेक्षित काय आहे, की तुम्ही समजूतदार असणं अपेक्षित आहे. आणि समजूतदार तुम्ही कधी व्हाल, ज्यावेळेस तुम्हाला या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली समजतील त्यावेळेस. ठीक आहे, आयोगाला काय खूप विशेष विद्वत्ता तुमच्याकडे नकोय. तुमच्याकडून कॉमन सेन्स पाहिजे आयोगाला. की कॉमन सेन्स तुमच्यामध्ये असायला पाहिजे. बेसिक समज तुमच्यामध्ये असायला पाहिजे. आणि मग अंतिम उद्देश जर आयोगाचा आपण बघितला तर अशा पद्धतीच्या गोष्टींचा अभ्यास करणं अपेक्षितच आहे. त्यामुळं इथं फक्त पार्लमेंटचा जरी आपण विचार केला तर लगेच प्रॅक्टिकली काय काय काम चालतं, कसं कसं काम चालतं, ह्याचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि प्रत्येक मेंबरला काय टाइम ठराविक अलॉट केलेला आहे का. कधी कधी आपण टाइमसाठी पण पार्लमेंटमध्ये डिबेट आपल्याला बघायला मिळतं. विधानसभेमध्ये सुद्धा आपण राज्याचे बघतो की मला एवढाच टाइम देत आहे, अजून टाइम वाढवून द्या मला वगैरे वगैरे, याच्या रिलेटेड डिबेट तिथं होत असतो. अनेक वेळा आपण बघितलं. मग ते टाइमचा मुद्दा नेमका काय, प्रत्येक मेंबरला काही टाइम अलॉट केलेला आहे का, हे सगळं. मग सेशन वेगवेगळे असतात, तर सेशन कसे कसे ठरवलेले आहेत, त्याच्यामध्ये काय डिस्कशन होणं अपेक्षित असतं, ते कुठं ठरतं की या सेशनमध्ये हे डिस्कशन आपण करणार आहोत. ह्या सगळ्या गोष्टींचा डिटेल आणि प्रॅक्टिकल आपण अभ्यास करणं अपेक्षित आहे असं मला वाटतं या मुद्द्यावर. बाकी याच्यामधून घेण्यासारखं असं काय नाही आहे. इथून पुढं ज्या काय आपल्या महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या महत्त्वाच्या न्यूज सुरू होत आहेत. आणि पहिलीच न्यूज जी आहे ती मलेशियाशी रिलेटेड आपल्याला बघायला मिळते. मलेशिया बरोबर आपण महत्त्वाचा पॅक्ट साईन केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर त्या पॅक्टच्या अंडर आपण ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीतून काम करणार आहे. डिफेन्स, एनर्जी, ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग या दृष्टीतून आपण काम करणार आहे. त्याचबरोबर सेमी कंडक्टर्स या दृष्टीतून आपण काम करणार आहे. या सगळ्यासाठी मलेशियासोबत हा जो पॅक्ट आहे तो साईन केलेला आपल्याला बघायला मिळतं. जर वर्ल्ड मॅपमध्ये आपण बघितलं तर वर्ल्ड मॅपमध्ये आपल्याला मलेशियाचं लोकेशन जे आहे ते या ठिकाणी मलेशियाचं लोकेशन आपल्याला बघायला मिळतं. आणि इथं इंडिया आहे. आणि या दोन कंट्रीमध्ये पॅक्ट खऱ्या अर्थानं साईन होताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. आता मलेशियाचं दुसरं महत्त्व पण एका दृष्टीतून बघून घेणं गरजेचं आहे. हा जो सगळा एरिया आहे, तुम्हाला जर हायलाईट करून दाखवायचा झाला तर हा जो सगळा एरिया आहे, हा सगळा एरिया साऊथ चायना सीचा एरिया आहे. ठीक आहे, हा साऊथ चायना सीचा एरिया आहे. आणि इथं चायना जो आहे तो वारंवार इथं स्वतःचा खरं तर प्रभाव डेव्हलप करायचा प्रयत्न करत असतोय. मग इथल्या ज्या शेजारील कंट्री आहेत, मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर व्हिएतनाम सारखी कंट्री आहे.
मलेशियासारखी कंट्री आहे, इकडं फिलिपाईन्स आहे, इकडं तैवान आहे. ठीक आहे, अशा छोट्या मोठ्या कंट्री आहेत, यांच्या अधिकारांवरती कुठंतरी टाच आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी चायना करत असतोय. आणि मग व्हिएतनामसोबत इंडियाचे बघितले तर चांगले संबंध आहेत, मलेशियासोबत चांगले संबंध आहेत. ठीक आहे, फिलिपाईन्ससोबत सुद्धा चांगले संबंध आहेत. तैवान हा चायना तैवानला स्वातंत्र्य देश मानतच नाही, तो मानतो की आमचीच टेरिटरी इंटिग्रल आहे. त्यामुळे तैवानसोबत कोण ट्रान्झॅक्शन वगैरे करायला लागलं की चायना लगेच त्या कंट्रीवरती दबाव आणण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्यामध्ये लगेच कोल्ड वॉर सारखी सिच्युएशन वगैरे निर्माण व्हायला लागते. तो भाग वेगळा आहे. त्या दृष्टीतून सुद्धा या डीलकडे आपण बघणं गरजेचं आहे, या मलेशियाकडे आपण बघणं गरजेचं आहे. ते सुद्धा तुमच्या बॅक ऑफ द माइंड असू द्या. याच्यावरती जर एरुटेल आलं तर त्यामध्ये डिटेल आपण डिस्कस करूयातच. पण आत्ता तुर्तास जर आपण न्यूज बघितली तर या पॅक्टचा अभ्यास करून ठेवा. हे इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाची न्यूज आहे असं मला वाटतं, आणि त्या दृष्टीतून आपण याचा चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून ठेवायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे. पुढची न्यूज आहे, आत्ताच आपण इंडिया युएसए ट्रेड डील आपल्याला बघायला मिळाले. त्याचं बॅकग्राऊंड काय होतं हे अनेक वेळा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. रशियाकडून आपण क्रूड ऑइल वगैरे खरेदी करतो, म्हणून पेनल्टी म्हणून आपल्यावरती 50% टॅरिफ्स आणि फार्मास्युटिकल सारख्या सेक्टर्समध्ये जवळजवळ 100% रेसिप्रोकल टॅरिफ्स याला म्हटलं गेलं, हे टॅरिफ्स लावण्यात आले होते. त्यामुळे ऑब्व्हियसली एक्सपोर्ट जो आहे तो खूप महाग आपला झाला होता, आणि त्यामुळं डायरेक्टली अर्थव्यवस्थेवरती परिणाम आपल्या होत होता, कारण खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला रेव्हेन्यू जनरेट होतो युएसएच्या मार्केटमधून. ठीक आहे, पण त्यानंतर काही डिस्कशन झाल्यानंतर हा जो टॅरिफ आहे तो 18% वरती आणण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आपल्याला बघायला मिळालं. याची जर क्रोनॉलॉजी आपण बघितलं तर या ठिकाणी क्रोनॉलॉजी सुद्धा आपल्याला याची बघायला मिळते की 2025 ते 2026 मध्ये कोणकोणत्या गोष्टी घडलेल्या आहेत हे ऑलरेडी आपण अनेक वेळा खऱ्या अर्थानं डिस्कस केलेलं आहे. तर याच्यामध्ये 2025 मध्ये जर फेब्रुवारी 2025 मध्ये बघितलं तर पीएम मोदी आणि यूएस प्रेसिडेंट ट्रम्प सेट टार्गेट टू मोर दॅन डबल बायलॅटरल ट्रेड $500 बिलियन बाय 2030. 2023 पर्यंत $500 बिलियन पर्यंत आपण ट्रेड करूया असं डिस्कस झालं होतं. एप्रिल 2025 जर बघितला तर यूएस अनाउन्स 26% ॲडिशनल इम्पोर्ट ड्युटी ऑन इंडियन गुड्स, 10% बेसलाईन प्लस 16% रेसिप्रोकल. अचानक मग लगेच एप्रिलमध्ये 26% टॅरिफ आपल्याला लावलेलं बघायला मिळालं. जून मध्ये परत 25 मध्ये आपण बघितलं की इंडियन डेलिगेशन्स विजिट्स वॉशिंग्टन टू ब्रिज डिफरन्सेस अहेड ऑफ द जुलै 9 डेडलाईन. आता इथं त्याच्या अगोदर एप्रिलमध्ये काय सांगितलं होतं की जुलै नंतर हे जे टॅरिफ्स आहेत ते 50% पर्यंत आम्ही वाढवणार आहात. त्याचा रिझन ऑब्व्हियसली रशिया युक्रेन वॉर चालू आहे, त्याच्यामध्ये आपण रशियाकडून ऑइल जे खरेदी करत होतो त्याच्यामुळे हे सगळं केलं जाईल असं बोललं जात होतं. ठीक आहे, मग हे होऊ नये याच्यासाठी आपलं एक शिष्टमंडळ सुद्धा गेलं होतं, पण त्याला काही यश आलं नाही. मग ऑगस्ट 2025 मध्ये आपल्याला काय बघायला मिळालं, युएसएनं 25% रेसिप्रोकल जे टॅरिफ्स आहेत ते टॅरिफ्स लावले, आणि त्याला रिझन काय दिलं की इंडिया रशियन ऑइल खरेदी करतोय, म्हणजे कुठेतरी रशिया युक्रेन वॉर इकॉनॉमीला सपोर्ट करतोय, त्यामुळे आम्ही हे पाऊल उचलतोय असं सांगण्यात आलं. आणि टोटल टॅरिफ जो आहे तो 50% जो आहे तो ऑगस्ट पासून खरं तर इफेक्टमध्ये येईल असं सांगण्यात आलं. त्यानंतर जानेवारी 2026 मध्ये गोयल सेज इंडिया इज वर्किंग टू क्लोज द डील क्विकली. त्यानंतर 2026 मध्ये अचानक डिस्कशन सुरू झालं की हे जे टॅरिफ्स आहेत ते कमी करण्यात येतील युएसए सोबत, अशा पद्धतीची बोलणी जी आहेत ते सुरू आहेत. मग मार्च 4 ते 6 मार्च 2025 मध्ये कॉमर्स मिनिस्टर पियुष गोयल विजिट्स वॉशिंग्टन DC, मीट्स USTR जेम्सन ग्रीर आणि US. याच्यामध्ये पियुष म्हणजे आपले जे मिनिस्टर आहेत ते त्यांच्या मिनिस्टर सोबत डिस्कस करतात, आणि तशा पद्धतीची बोलणी सक्सेसफुल आपल्याला झालेले बघायला मिळतात. आणि एप्रिल 2025 मध्ये आपल्याला जे US सस्पेंड्स द 16% रेसिप्रोकल टॅरिफ फॉर 90 डेज, 90 दिवसांसाठी जे रेसिप्रोकल टॅरिफ्स आहेत ते सस्पेंड त्यांनी केलेले आपल्याला बघायला मिळतात. जुलै 2025 मध्ये परत काय होतं, US अनाउन्सेस 25% ड्युटी ऑन इंडियन गुड्स इफेक्टिव्ह ऑगस्ट 7, 2025. हे
USA कडून करण्यात आलं होतं. आता हे जे जानेवारी 2026 मध्ये जे गोयल म्हणतायत की लवकरच आपण डील हे क्लोज करूया, तर ते लगेच फेब्रुवारी 2026 मध्ये सेकंड मंथमध्येच आपल्याला बघायला मिळतं की USA आणि इंडियामध्ये जे रेसिप्रोकल टॅरिफ्स होते ते USA ने काढून टाकले आणि 18% टॅरिफ जो आहे तो फायनल झालेला आपल्याला बघायला मिळाला. आणि जर आपल्या शेजारील कंट्रींचा विचार केला, मग त्याच्यामध्ये इंडोनेशिया आहे, व्हिएतनाम आहे, बांगलादेश आहे, चायना आहे, या सगळ्यांपेक्षा कमी टॅरिफ इंडियावरती तिथं लागतो. त्यामुळे आणखी फेवरेबल कंडिशन झाली आहे आपल्याला तिथं व्यापार करण्यामध्ये. हे याच्यामध्ये सांगितलं आहे. म्हणजे एकंदरीत जी क्रोनॉलॉजी आहे ती क्रोनॉलॉजी या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीनं इथं दिलेली आहे आणि ती क्रोनॉलॉजी आपल्याला थोडक्यात माहिती असणं गरजेचं आहे. खूप डिटेलमध्ये जायची गरज नाही आहे. मग याच्यामध्ये विशेष करून जे बेनिफिशियल सेक्टर्स आहेत ते सेक्टर सुद्धा इथं आपल्याला बघणं खूप जास्त गरजेचं आहे. ते बेनिफिशियल सेक्टर्स काय आहेत? गेन फॉर इंडियन एक्सपोर्ट्स. इंडियन एक्सपोर्ट्समध्ये कोणकोणत्या गोष्टींना फायदा होणार आहे याचा? टेक्सटाईल आणि अपवेरल्स आहे, लेदर फुटवेअर आहे, प्लास्टिक अँड रबर्स आहे, सर्टन मशिनरी आहे, ऑर्गॅनिक केमिकल्स आहे, होम डेकोर आहे आणि आर्टिसनल प्रोडक्ट्स आहे. आता याच्यामध्ये जर इम्पोर्ट एक्सपोर्टचा विचार केला ना तर आपण खूप पटीनं जास्त एक्सपोर्ट करतो युएसएला. युएसए जेवढा आपल्याला एक्सपोर्ट करतो त्याच्या कितीतरी पटीने जास्त आपण युएसएला एक्सपोर्ट करतो. त्यामुळे ऑब्व्हियसली आपल्याला खूप जास्त फायदा आहे याच्यामध्ये. पण युएसए जो एक्सपोर्ट करतो त्याच्यावरती 0% टॅरिफ आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये याच्या अगोदर आपण डिस्कस पण केलं होतं की युएसए आणि इंडियामध्ये ही जी डील झालेली आहे त्याच्या विरोधात शेतकरी प्रोटेस्ट करत आहेत. कारण का? तर जो युएसए मधून जर शेतीमाल इकडे एक्सपोर्ट झाला तर त्याच्यावरती 0% टॅरिफ आहे. त्यामुळे आपल्या कंट्रीतल्या शेतीमालाला डायरेक्ट कॉम्पिटिशन तयार झाली आणि त्यामुळे शेतकरी जे आहे ते याच्या विरोधात आंदोलन करताना आपल्याला बघायला मिळत होते. आणि तो खरं तर एक मुद्दा आहे जो आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळं ज्या वेळेस आपण खरं तर इंडिया युएसए ट्रेड डीलचा विचार करतो ना त्यावेळेस आपण निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह या दोन्ही पॉईंटचा डिटेलमध्ये अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलंय की याच्यावरती एक नोट बनवून ठेवायला पाहिजे आन्सर रेटिंग सारखी. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह याचे काय काय पॉईंट आहेत, निगेटिव्ह काय काय पॉईंट आहेत, मग याचं कन्क्लुजन काय असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहून ठेवलेल्या असायला पाहिजे. नोट त्याचे तुमच्याकडे तयार असायला पाहिजे जेणेकरून एक्झामपर्यंत त्याचं रिव्हिजन तुम्ही करत राहाल. आणि त्या दृष्टीतून मला वाटतं हा मुद्दा महत्त्वाचा आहे इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे. त्यामुळे पुढची महत्त्वाची न्यूज कोणती ते बघायला आपण सुरुवात करूयात. पुढची न्यूज आहे इंडिया आणि ग्रीसमध्ये डिफेन्स टाईज जे आहे ते डिफेन्स टाईज आज होण्याची शक्यता आहे. आणि त्याच्या रिलेटेड जी मीटिंग आहे ती आपली राजधानी न्यू दिल्लीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याच्याच रिलेटेड खरं तर ही न्यूज आहे. जर आपण ग्रीसचं लोकेशन बघितलं तर ग्रीसचं लोकेशन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. इथं ग्रीस नावाची कंट्री आहे. ठीक आहे, आता ग्रीस म्हटलं की युरोपियन कंट्री आपल्याला समजते. मग इथं युरोपियन युनियन सोबत आपण खूप जास्त चर्चेमध्ये. कारण का? तर फ्री ट्रेड ॲग्रीमेंट जो आहे त्याची फायनल डिस्कशन आपलं आत्ताच कन्क्लूड या ठिकाणी झालेलं बघायला मिळालं. आणि त्याच्या बाकीच्या राहिलेल्या फॉर्मॅलिटी ज्या आहेत या वर्षभरामध्ये होतीलच, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. आणि याला मदर ऑफ ऑल डील म्हटलं गेले. ठीक आहे, आणि त्यामध्येच त्याच्यापैकीच मग आता युरोपियन एक कंट्री ग्रीस विषयी पण बोललं जातं. त्यामुळे हे बाकीचा जो गोष्टींचा तुम्ही नोट्स वगैरे आहेत त्या करून ठेवल्या असतील अशा अपेक्षा मी करतोय. आणि आता ग्रीसचं विशेष डिस्कशन कशाचं रिलेटेड केलं जाते तर डिफेन्स टाईज रिलेटेड केलं जाते. मग त्याचा एक अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे की डिफेन्स टाईज या दोन कंट्रीमध्ये असणं का गरजेचं आहे. त्या दृष्टीतून ही न्यूज आपल्यासाठी महत्वाची आहे. इथं खऱ्या अर्थानाचा द हिंदू जो आहे तो द हिंदू मी समाप्त करतोय. आजचं डिस्कशन थोडंसं छोटं आहे कारण मुद्दे पण तेवढेच होते. पण याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे एक्झामच्या दृष्टीतून मुद्दे आहेत ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला. ज्या विद्यार्थ्यांना आन्सर रायटिंग करायचं आहे ते विद्यार्थी आपला आन्सर रायटिंग टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतायत. त्याचबरोबर डेली अपडेटसाठी डेली महत्त्वाच्या गोष्टींसाठी प्रिलियमच्या रिलेटेड क्वेश्चन सॉल्व्हिंगसाठी स्टडी रिव्होल्यूशनचा दुसरा सुद्धा चॅनल आहे जो टेलिग्राम चॅनल आहे. हे दोन्ही चॅनल तुम्ही जॉईन करू शकताय. आन्सर रायटिंग पण सुरू करू शकताय, प्रिलियमशी रिलेटेड पण प्रॅक्टिस करू शकताय. हे दोन्ही ओपन आणि सगळ्यांसाठी फ्री आहेत. तुम्ही जॉईन करून आन्सर रायटिंग सुरू करू शकताय.
प्रॅक्टिस जी आहे ती क्वेश्चन्स रिलेटेड सुरू करू शकता. आता आन्सर रायटिंगचा विचार केला तर जे द हिंदूमध्ये आपण डेली बेसिसवरती डिस्कस करत असतोय त्याच्यावरती आधारितच तिथं मी क्वेश्चन पोस्ट करत असतोय, जेणेकरून तुम्हाला वेगळा त्याच्यासाठी काय अभ्यास करायची गरज नसायला पाहिजे आणि डे 1 पासून आन्सर रायटिंग तुम्ही सुरू करायला पाहिजे. आणि जे तुम्ही आन्सर रायटिंग करता ते PDF फॉर्ममध्ये मला पाठवू शकता, मी त्याच्यावरती स्वतः तुम्हाला फीडबॅक देतो. असो, आपण या ठिकाणी जे आहे ते मी तुमची रजा घेतो. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेल. आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. सो इथं मी थांबतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.